नमस्कार. काही वेळापूर्वी विडणी आणि पिंपरजच्या सरहद्दीवरती एक अघोरी विद्या करणारे गाडी सापडली होती. याबाबत अनेक तर्कवितर्क सांगितले जात आहेत. याबद्दल आपल्याला काय वाटतं? मला ह्याच्याबद्दल काही फारशी माहिती नाही, परंतु काही यूट्यूबवर वगैरे काहीतरी काही न्यूज चॅनल्सवर काही त्या ठिकाणी काही लोक बोलण्याचं मी पाहिलं. त्याच्यामध्ये नेमकी कोण आहेत हे कोण नाही ते मला काहीच कल्पना त्यावरून काही आलेली नाही. पण अशा प्रकारची काही आगोरी विद्या वगैरे ह्याचा माझा किंवा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा याच्यावर मला वाटतं काडीचाही विश्वास नाही. आम्हाला वारकरी संप्रदायाचा वारसा आमच्या आजींकडून लाभलेला आहे आणि महाराज साहेबांकडून तर त्या ठिकाणी फक्त राम हे तुमचं दैवत आहे असं पहिल्यापासून आणि तुळजाभवानी असं मनावर सातत्याने बिंबवत आलेले. त्यांनी कुठलेही महाराज वगैरे अशा मार्गाला म्हणजे लहानपणापासून अशा प्रकारचं घरी कुठलंच वातावरण नसल्यामुळे अशा प्रकारची काही मला तरी माहिती नाही. पण त्या ठिकाणी अनावश्यक रामरायांचं नाव घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि ते अत्यंत चुकीचं आहे. वास्तविक कुणीही बोलवले, का बोलवले आणि मग ही सर्व मंडळी तिथं काय पळत पळत गेली. त्या ठिकाणी माझी खासदारही दिसत आहेत, ते का तिथं पळत पळत गेली ह्याचं काही कोडं मला काही उलगडलं नाही. आणि रामराजे किंवा आम्ही कुणीच अशा प्रकारच्या कुठल्याच ह्याच्यावरती विश्वासच ठेवत नाही. त्यामुळं लाभाकरता करायचा, दुसऱ्याच्या तोट्याकरता करायचा हा त्या ठिकाणी प्रश्नच येत नाही. 17 जानेवारी 2025 रोजी विडणीमध्ये असाच एक अघोरी प्रकार घडला होता. छिन्नविच्छिन्न परिस्थितीमध्ये एक शव सापडलं होतं तिथं. त्याचा अजूनही अद्यापही तपास लागलेला नाही पोलिसांकडून. त्याच अनुषंगानं ही घटना आहे का असं आपल्याला काही नमूद करावं? मला ती घटना झालेली त्याची कल्पना आहे, परंतु ह्या घटनेचा ज्याचा काही संबंध असेल नसेल मला काही त्याच्याबद्दल सांगता येणार नाही. आणि त्या साधू लोकांना लगेच सोडण्यात आलं. जर आता खरोखर तशा प्रकारचं मला वाटतं कायद्याने सुद्धा त्याच्यावरती काही तरतुदी आहेत की अघोरी विद्या करत असली तर काही कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काही कलम आहेत. मग त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं. कोण तिथं तरी पळत पळत येतं आणि त्यांना सोडतंय हे थोडंसं सगळं वेगळंच त्या ठिकाणी वाटतंय की तुम्हीच बोलवली होती, पकडली गेली म्हणून तुम्हीच येऊन तिथं सोडली आहेत का आणि दुसऱ्यांची नावं त्या ठिकाणी घेताय. हे काय विषय काही लक्षात येत नाही. म्हणजे विरोधकांचा राजकीय स्टंट वाटतं आपल्याला. 100% राजकीय स्टंट आहे. रामरायांचं नाव घेणं हाच राजकीय स्टंटच झाला ना. त्या ठिकाणी ती गाडी ती तुम्ही त्या ठिकाणी जाताय, माझी खासदार त्या ठिकाणी जात आहेत, त्या ठिकाणी मोठ्या मनाने गाडी सोडून देत आहेत. हा राजकीय स्टंट नाही तर दुसरं काय? विडणीतने झालेल्या प्रकारामध्ये माजी खासदारांनी स्वतः जाऊन काहीतरी प्रेस इंटरव्ह्यू घेतलेला आहे. हा सगळ्या रड्याचे डाव करण्याचे ह्यांचे शेवटच्या मिनिटाचे प्रयत्न आहेत. आम्ही आता शिवसेनेच्या मार्फत पोलिसांना एक आव्हानच देणार आहे की आपण ॲप्लिकेशन देणार आहे की आपण कृपा करून या सगळ्या गोष्टीची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या प्रमाणे चौकशी करावी. आणि एवढंच जर माजी खासदारांना पडलं होतं की असे प्रकार इथे फलटणमध्ये घडत आहेत तर त्यांनी स्वतः का त्या तांत्रिक लोकांना सोडून दिलं. तिथे जेव्हा पोलीस पोहोचले होते तेव्हा पोलिसांना त्यांनी कारवाई करून देण्याचा एक संधी द्यायला हवी होती.